बँक घोटाळ्यात काँग्रेस आमदार सुनील केदार यांचं नाव आलं। कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं आणि त्यांची आमदारकीही रद्द झाली। नागपूरचे काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार आहेत कोण, जाणून घेऊयात। 1961 साली नागपूरमध्ये सुनील केदार यांचा जन्म झाला। केदार यांचे वडील छत्रपाल केदार यांनी नागपूरमध्ये सहकारी चळवळ रुजवली। विदर्भात ते बाळासाहेब म्हणून ओळखले जायचे। केदार यांचं लग्न अनुजा विजयकर यांच्याशी झालं। विजयकर या शेषराव वानखेडे यांच्या नात। वानखेडे हे राजकारणी आणि BCCIचे अध्यक्ष होते। मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमला त्यांचंच नाव देण्यात आलं। केदार यांच्या सासू कुंदनताई विजयकर या नागपूरच्या पहिल्या महिला महापौर। 1992 साली नागपूरच्या जिल्हा परिषदेवर सुनील केदार निवडून आले। 1995 साली केदार पहिल्यांदा सावनेर मतदारसंघातून आमदार झाले। युती सरकारमध्ये असताना ते राज्यमंत्रीही झाले। 1999 साली केदार यांनी नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला। 2002 साली जिल्हा बँकेचा घोटाळा समोर आला, तेव्हा राष्ट्रवादीने त्यांची हकालपट्टी केली। त्यानंतर केदार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला। केदार यांनी 2004 साली अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ती जिंकली सुद्धा। पुढे 2009, 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर केदार आमदार झाले। 2009 साली केदार यांनी भाजपच्या आशिष देशमुख यांचा पराभव केला। देशमुख पितापुत्राचा पराभव करून केदार यांनी एक रेकॉर्ड बनवला। 2019 साली महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात ते मंत्रीही झाले। जिल्हा बँकेतल्या 125 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी केदार दोषी आढळले। त्यानंतर केदार यांची आमदारकीही रद्द झाली। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।